श्लोक 67. श्रीराम घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा या चरणानं संपणारे 10 श्लोक मनोबोधामध्ये आलेले आहेत. आजकाल सर्वसाधारण माणसाच्या दिवसाची सुरुवात नोकरीसाठी पळण्यात होते. फार वेळ असला तर वर्तमानपत्र वाचून दूरदर्शन पाहून होते. पण ही सुरुवात रामाच्या ध्यानानं करावी असं अपेक्षित आहे. मनुष्याला स्वतःच्या उद्धारासाठी जे काही करायचं त्यात नामस्मरणाचं, ध्यानाचं, चिंतनाचं महत्त्व विलक्षण आहे. रामाचं चिंतन म्हणजे रामाच्या सगुण रूपाचं ध्यान आणि त्याच्या गुणांचं भजन. भगवंताच्या कथेबद्दल अंतःकरणामध्ये अनुराग निर्माण व्हावा असं गर्गमुनी सांगतात. एकदा त्याचं ध्यान करायला सुरुवात केली की आजूबाजूच्या विषयरूपी जगाचा विसर पडतो आणि त्याची जागा रामाबद्दलचं प्रेम घेतं. अर्थात इथं प्रभाते मनी म्हणत असतील तरी नामस्मरण, चिंतन हे 5 वेळा करावं असं शास्त्र सांगतं. एकदा सकाळी उठल्या उठल्या, स्नान झाल्यावर, जेवण होण्याच्या आधी, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आणि रात्री झोपताना, अशा सर्व वेळी रामचंद्रांचं स्मरण करावं. नाही जमलं तरी किमान एकदा तरी ध्यानधारणा करावी. मग ज्याचं ध्यान करायचं त्याचं रूप कसं आहे याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. प्रभू रामचंद्र हे घनश्याम वर्णाचे आहेत. ते रूपानं लावण्यरूपी आहेत आणि मेघनीळ आहेत. ही उपमा देताना ते नुसतंच रंगानं मेघाप्रमाणे आहेत असं नव्हे, तर मेघ हा जलानं भरलेला, दयार्द्र, समृद्धी देणारा आणि वाढवणारा, तसंच सृष्टीचं दैन्य दारिद्र्य नाहीसा करणारा असतो. तसाच भगवंत रुक्ष, कोरडा नाही तर मनानं दयार्द्र आहे. परमेश्वर कुणालाही नाकारत नाही. हे श्याम या शब्दानं सुचवलं आहे. ध्यानाचा विषय सुंदर असावा. ज्या ठिकाणी आपलं मन एकाग्र करायचं ते रूप सुंदर असावं असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. लावण्य शब्द सौंदर्यापेक्षा अधिक उत्कटता दाखवतो. तो शब्द रेखीवपणा आणि अंतःकरणातली भक्ती यांच्या एकत्रीकरणातून प्रत्ययाला येणारा आहे. सावळा रंग हा संग्राह्यतेचं प्रतीक आहे. दुसऱ्या चरणामध्ये समर्थांनी त्याचं वर्णन करताना महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी असं केलंय. यातल्या प्रत्येक शब्दातला रामाचा गुण फार महत्त्वाचा आहे. धीर, गंभीर, पूर्ण प्रतापी या तिन्ही गुणांना मिळून महाशब्द वापरता येतो. धीर म्हणजे टिकून राहणारा, निश्चल, एकदा जे स्वीकारलं आहे, जे आपलं मानलं आहे ते न सोडणारा, दृढनिश्चयी. धीर या शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे बुद्धिवादी. प्रभू रामचंद्र निश्चयी आणि मोठ्या धीराचे होते. दशरथ राजाने त्यांना राजा म्हणून अभिषेक करायचं ठरवलं, पण मंथरा दासीनं कैकेयी राणीचे कान भरले आणि कैकेयीनं दशरथ महाराजांना वर मागून घेतला आणि भरताला राज्य देण्याचं त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. तसंच रामाला वनवासात पाठवा असाही वर मागितला. आपल्या सावत्र भावाला राज्य मिळणार म्हणून रामाच्या मनामध्ये मत्सर आला नाही किंवा वनवासात जावं लागलं म्हणून कैकेयी मातेचा त्याने रागराग केला नाही. धैर्य हा गुण सत्वगुणाचं लक्षण आहे. ज्यावेळी रावणानं सीतेला पळवून नेलं तेव्हा सीतेनं लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं आणि मग अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. पण रामचंद्रांनी क्रोध व्यक्त केला नाही आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं, पण त्यांनी धीर सोडला नाही.
प्रभू रामचंद्र अति गंभीर आहेत. गांभीर्य याचा अर्थ स्थैर्याच्या दृष्टीनं असणारी वर्तणुकीतली खोली. घराला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी त्याचा पाया मजबूत असावा लागतो. समुद्र गंभीर आहे कारण त्याला विस्तार आणि खोली आहे. गांभीर्य हा गुण विपुलतेचा आणि व्यापकतेचा द्योतक आहे. त्यामुळं तो परिपूर्णता सुचवतो. ज्याच्याजवळ गांभीर्य आहे तो वरवरच्या देखाव्याला फसत नाही. परमार्थामध्ये प्रसन्नता आणि आनंदी वृत्ती असावी. तो पूर्ण प्रतापी, शूर आणि पराक्रमी आहे. त्यामुळं आपत्ती आली तर आता काय करायचं असा प्रश्न त्यांच्या बाबतीत उत्पन्न होत नाही. पुढच्या चरणामध्ये कुढावा हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ रक्षण. ईश्वर आपल्या सेवकाचं, दासांचं संकटामध्ये रक्षण करतो. त्यासाठी ईश्वराचे सेवक व्हावं. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून वागावं लागतं. वनवासात जाताना प्रभू रामचंद्रांना अरण्यातून प्रवास करावा लागला. तेव्हा काही राक्षस तिथल्या ऋषीमुनींना त्रास देत होते. तेव्हा ऋषींचं रक्षण करण्याकरता त्यांनी त्या राक्षसांचा नायनाट केला. सीतामाईनं विचारलं, अहो आपण वनवासात जातो आहोत तर तुम्ही राक्षसांना का मारता? तेव्हा रामानं उत्तर दिलं, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा नायनाट करणं हे माझं ब्रीद आहे आणि क्षत्रिय धर्म आहे. भक्तानं आपलं कर्तव्य कर्म करत राहावं आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही श्रद्धा ठेवावी. असा जो सर्व गुणांनी युक्त प्रभू रामचंद्र आहे तो महाधीर गंभीर, पूर्ण प्रतापी आणि संकटात सदैव पाठीशी उभा राहणारा आहे. त्याची योग्यता, श्रेष्ठत्व मनोमनी जाणून सतत त्याचं स्मरण करावं असं श्री समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम.